बारामती पोटनिवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत 31.91% मतदान, तर राहुरीत 29.67% मतदानाची नोंद. बारामतीत पवार कुटुंबियांनी सकाळीच बजावला मतदानाचा हक्क. उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं सकाळीच मतदान. सर्वांनी मतदान करण्याचं सुनेत्रा पवारांचं आवाहन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानानंतर माध्यमांशी बोलताना भाऊक. ही भावनिक निवडणूक, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया. खासदार पार्थ पवार यांनी बारामतीत बजावला मतदानाचा हक्क. सकाळीच मतदान केंद्रावर मतदान केलं. बारामतीत सकाळपासूनच मतदानासाठी रांगा. खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत बजावला सकाळी मतदानाचा हक्क. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सकाळीच मतदान केल्याचं सुप्रिया सुळेंचं म्हणणं. राहुरी विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदान. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी मतदान. 1070 उमेदवार रिंगणात. तृणमूल काँग्रेस आणि भाजपात थेट लढत. पश्चिम बंगालमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी. दुपारी 1 वाजेपर्यंत 62.18% मतदानाची नोंद. पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी मतदान. पश्चिम बंगालमध्ये एकूण 2 टप्प्यात मतदान. पश्चिम बंगालच्या मतदान दरम्यान सुतळी बॉम्ब फेकले. अज्ञातांनी सुतळी बॉम्ब फेकल्यानं अनेक जण जखमी. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नावदामधली घटना. मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ. मुर्शिदाबाद मतदान केंद्रावर निवडणुकीदरम्यान सुतळी बॉम्ब फेकल्यानं मतदारांमध्ये भीतीचं वातावरण. एयूजेपीचे नेते हुमायूं आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. हुमायूं यांना टीएमसी कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्याचा प्रयत्न. पश्चिम बंगालमधल्या झारग्राममधील एका मतदान केंद्राजवळ हत्ती. काही काळ मतदान थांबवण्याची वेळ. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांमध्ये भीतीचं वातावरण. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी मतदान. मतदानासाठी कलाकारांचा पुढाकार. श्रुती हसन, कमल हसनसह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले. रात्री 10 वाजता पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक. कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. मनोज जरांगेंची मागणी. जरांगेंची विखे पाटलांच्या कारभारावर टीका. जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर दूर करू. विखे पाटलांचं जरांगेंना उत्तर. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी सक्तीची होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पुन्हा माहिती. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं. ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्यात येणार असल्याची प्रताप सरनाईक यांची माहिती. अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत गोंधळ. महायुतीच्या पहिल्या नगरसेवकांचा सभागृहात गदारोळ. नारी शक्ती अधिनियमाला पाठिंबा न दिल्यानं काँग्रेस विरोधात महिला नगरसेविका आक्रमक. साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का. पाटणच्या विद्यमान नगरसेविकांसह 11 गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. 1.5 वर्षात 2000 कार्यकर्त्यांनी सोडली भाजपची साथ. रायगडमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 3रा दिवस. कर्मचाऱ्यांच्या 18 मागण्यांवर काल सविस्तर चर्चा. आंदोलक संघटनेच्या समन्वय समितीची पार पडणार बैठक. बैठकीत आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये संघर्ष. महापौर अश्विनी निकम यांनी काँग्रेस नगरसेविकेच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केल्यानं वाद. महापौरांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. विरोध सुरू असताना महापौरांनी महासभा तहकूब केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणातून रोहित पवार दोषमुक्त. विशेष सत्र न्यायालयाचा रोहित पवारांना दिलासा. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली चिपळूणमधील उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी. पुलाच्या बांधकामादरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी काय खबरदारी घेतली याची पाहणी.
मनमाडमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा नागरी सत्कार, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवलेंचा सत्कार, विविध कविता सादर करत आठवलेंनी केली टोलेबाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.